ठाण्यात परप्रांतीयांची मराठी कुटुंबावर दादागिरी पाहायला मिळाली। मराठी माणसाच्या घरातील साहित्य बाहेर फेकलंय, बळजबरीनं घर ताब्यात घेतल्याची माहिती आहे। पोलिसांना मॅनेज केल्याचं म्हणत धमकावलं देखील आहे। त्यामुळे एकंदरीतच आता ठाण्यामध्ये देखील मराठी माणसाची गळचेपी सुरू असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। परप्रांतीयानं मराठी कुटुंबावरती दादागिरी केलेली आहे। मराठी माणसाच्या घरातील साहित्य देखील बाहेर फेकलंय, तर बळजबरीनं घर ताब्यात घेतल्याची माहिती सध्या समोर येते। पोलिसांना मॅनेज केल्याचं म्हणत धमकावत या मराठी कुटुंबाला घराबाहेर काढण्यात आलं। पोलिसांना मॅनेज केल्याचं म्हणत या परप्रांतीय कुटुंबियांनी मराठी कुटुंबियाला धमकावल्याचं सध्या पाहायला मिळतंय। काही वर्षापूर्वी 8 वर्षापूर्वी दिनेश लाल जैनकडून मी 10 लाख रुपये व्याजाने घेतले होते 10% हिशोबाने। तर मी त्याला ते 9 लाख परत परतफेड केली। तरी त्यांनी आता माझ्या न कळत न मला विचारता समोरच्या पार्टीला थर्ड पर्सनला रूम विकला बोलतो। रूम विकला बोललो तर ठीक आहे, चल तू रूम विकलास ना तर माझे मला पैसे दे। काय थोडे पैसे दिले, बाकीचे पैसे द्यायला नकार करतोय। तरी थर्ड पर्सन ही साऊथ इंडियनचे लोक अम्मा आणि तिचा मुलगा संतोष शेट्टी यांनी आज आम्ही कामाला गेले असताना मी माझ्या घरात 2 लहान मुलं असताना त्याने अचानक घरी गुंड लोक आणून घरात सगळं माझं सामान बेफिकर काढलं। माझ्या 2 मुलांना घरात मारहाण केली, मला बाहेर फेकलं, आपलं सगळं आमचं बाहेर फेकलेलं आहे। तर साहेब आता मला आणि ते लोक संतोष शेट्टी बोलतोय आम्ही वर्तकनगरचं पोल्युशन मायनस केलेलं आहे, त्यामुळे आम्हाला कोण काय करू शकत नाही। तर साहेब आमच्याला न्याय भेटणार का नाही? मी सीपी साहेबांकडे लेटर दिलेलं आहे। सीपी साहेबांकडे लेटर देऊन फक्त माझी जमा त्यांच्या अजून काही कारवाई होत नाही। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून। कुणाल, ठाण्यात परप्रांतीयांची मराठी कुटुंबावर दादागिरी पाहायला मिळते, काय नेमकं प्रकरण? नक्कीच अंकिता, काही वर्षांपूर्वी या मराठी कुटुंबियांनी एका ज्वेलर्सकडून कर्ज घेतलं होतं। मात्र त्या कर्जापैकी 90% कर्ज जे आहे ते त्याने फेडलेलं असताना देखील त्याचं परस्पर घर विकल्याचा आरोप जो आहे तो या कुटुंबियांकडून करण्यात येतोय। मात्र जे परप्रांतीय आहेत त्यांनी आज थेट त्यांच्या घरामध्ये घुसत त्यांच्या घरातलं सामान जे आहे ते बाहेर काढलेलं आहे, त्या कुटुंबाला देखील बाहेर काढलेलं आहे। मात्र ज्यावेळेस पोलिसांकडे दाद मागण्यासाठी गेले असता पोलिसांकडून कुठलाही प्रतिसाद येत नसल्याचा आरोप देखील या कुटुंबाकडून होतोय। त्यामुळे आता यांना न्याय मिळणार की नाही असा देखील एक प्रश्न उपस्थित होतोय। ठाणे म्हटलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं ठाणे म्हटलं जातं आणि याच ठाण्यामध्ये आता परप्रांतीय आणि मराठी भाषिक असा वाद उफाळून येताना पाहायला मिळतोय। त्यामुळे आता या वादाकडे किंवा या मराठी कुटुंबियाला न्याय मिळतोय की नाही हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अंकिता, निश्चित कुणाल, जसा आपणही उल्लेख केला की पोलिसांना मॅनेज केल्याचं म्हणत या मराठी कुटुंबाला धमकावण्यात आलं। मात्र आता या मराठी कुटुंबानं पोलिसांकडे या संदर्भात या पूर्ण प्रकरणातली चौकशी केली आहे का आणि पोलिसांनी या संदर्भात काय स्पष्टीकरण दिलंय? ज्याप्रमाणे आम्ही त्या मराठी कुटुंबाशी बातचीत केली त्याप्रमाणे त्यांनी जे पोलीस आयुक्त आहेत आशुतोष डुमरे यांच्याकडे पत्रव्यवहार देखील केलेला आहे, त्याची प्रत देखील त्यांनी आपल्याकडे दिलेली आहे। आणि या संदर्भामध्ये सगळी माहिती जी आहे ती पोलिसांकडे देऊन सुद्धा पोलीस का कारवाई करत नाहीत असा देखील सवाल उपस्थित होतोय। त्यामुळे वर्तकनगर पोलीस स्थानक खरंच परप्रांतीयांकडून मॅनेज झालंय का असा देखील सवाल उपस्थित होतोय। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी देखील जे मराठी कुटुंबीय सोनावले कुटुंबीय यांची मागणी आहे। निश्चित, त्यामुळे एकंदरीतच आता या प्रकरणी कशा पद्धतीने पुढील कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कुणाल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर परप्रांतीय कुटुंबियांची मराठी कुटुंबावर ही दादागिरी सुरू असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। बळजबरीनं घर खाली करायला लावलेले घरातलं सामान अक्षरशः बाहेर फेकून दिलंय। ठाण्यात मराठी कुटुंबांची गळचेपी सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। सातत्यानं गेल्या अनेक दिवसांपासून मराठी माणसांची मुंबईतच गळचेपी सुरू असल्याच्या बातम्या समोर येतात। यातच आता ठाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये देखील आता मराठी कुटुंबियांवरती परप्रांतीयांनी दादागिरी केल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर घरातील साहित्य हे बळजबरीनं बाहेर फेकण्यात आलंय। तर या संदर्भात पोलिसांना देखील मॅनेज केलं असल्याचं आता या परप्रांतीयांचं म्हणणं आहे आणि असं धमकावत या मराठी कुटुंबाचं सामान हे घराबाहेर टाकण्यात आलंय। त्यामुळे आता हे पोलीस जर मॅनेज झालेले असतील तर त्यांच्यावरती काय कारवाई होणार आणि या संदर्भातली पुढे नेमके काय तपशील समोर येणार हे सर्व पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र ठाणे जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो त्या ठाण्यामध्ये देखील आता मराठी कुटुंबावर दादागिरी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय।